नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीला पाटणकर यांची कथा आयुष्याची पहाट. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं सम्राटला उठायला नेहमीपेक्षा थोडा उशीरच झाला होता. चहा पिता पिता नुकताच आलेला पेपर चाळत असताना आज जागतिक अन्न दिन असल्यानं त्यावरील लेख त्याच्या दृष्टीला पडला. तो आपली बायको समृद्धीकडे बघून म्हणाला, आजकाल पेपर उघडला की रोज कुठला तरी दिन असल्याचं दिसतंच. मातृदिन, पितृदिन, मैत्री दिन, महिला दिन, जलदिन, पेय दिन, गुलाब दिन, पुस्तक दिन, क्रांती दिन, निवृत्ती दिन, शिक्षक दिन. कुणाच्या सुपीक डोक्यातनं येतात या कल्पना ना, हेच कळत नाही बघ. आज काय तर म्हणे अन्न दिन आहे. काही का असे ना, या वेगवेगळ्या दिनांच्या निमित्तानं लोक त्या विषयावर चर्चा करतात, आपले विचार लिहितात. हेही नसे थोडके. आज जागतिक अन्न दिनाच्या निमित्तानं आपला सर्वांचा पोशिंदा शेतकरी याला शतशः शुभेच्छा देऊन आणि वंदन करून त्याच्याप्रती ऋण व्यक्त केलंच पाहिजे. माझ्या लहानपणी फक्त शिक्षक दिन आणि मातृपितृदिन आम्हाला ठाऊक होता. शिक्षक दिनी मी माझ्या गुरूंना गुलाबाचं फूल घेऊन जात असे. हे सांगत असताना त्याच्या डोळ्यासमोरून बालपणीच्या आठवणी तरळायला लागल्या आणि केव्हा तो त्या भावविश्वात गेला त्याचं त्यालाच कळलं नाही. सरकन एक एक आठवणींचे क्षण टिपत तो बोलायला लागला. अगं समृद्धी, काय सांगू तुला. माझ्या लहानपणी शिक्षक दिन साजरा व्हायचा ना, तेव्हा आमचा आनंद ओसंडून वाहत असे. मी न कळत्या वयाचा म्हणजे 7-8 वर्षांचा असेल. माझ्या गुरुतुल्य शिक्षकांच्या प्रती मनात एक आदरयुक्त प्रेमळ भावना घर करून होती. ते आदर्श व्यक्तिमत्व माझ्या ठाई देवासमान होतं. त्याला कारण पण तसंच आहे. मी शेतकरी कुटुंबातला मुलगा. आमची वडिलोपार्जित शेती होती. शेती व्यतिरिक्त उदरनिर्वाहाचं दुसरं साधन नव्हतं आणि पावसाअभावी पीक पुरेसं न आल्यामुळे बरीचशी शेती सावकाराच्या घशात गेली. त्यामुळे काका, माझे वडील, आजोबा कर्जबाजारी होऊन बेजार झाले बघ. पुरेसं शिक्षण नसल्यानं त्यांना नोकरीधंदा मिळत नसे. आमचं 20 जणांचं मोठं कुटुंब होतं. शेताजवळ एका खेडेगावात आम्ही राहत होतो. तो ग्रामपंचायतीचा छोटासा ग्रामीण भाग होता. जवळच 7-8 किलोमीटरवर 7वीपर्यंत शाळा होती. त्या शाळेत मी, माझा मोठा भाऊ, बहीण, चुलत भावंड, गावातली इतर मुलं मुली काट्याकुट्यातनं पायी पायी चालत जात होतो. शिक्षक दिनाच्या 2 दिवस आधीपासून आमची गडबड सुरू होत असे. आमची फुलांची शेती होती. आम्ही माळी समाजातले असल्यामुळे हा आमचा पोटा पाण्याचा व्यवसाय. आमच्या शेतात सगळ्या प्रकारची फुलझाडे होती बरं का. गुलाब, झेंडूपासून शेवंतीपर्यंत सगळी. मित्रमंडळी मला मस्का लावून माझ्याकडे शिक्षकांना देण्यासाठी गुलाबाचं फूल मागत. माझे वडीलही दरवर्षी न मागता आम्हा सगळ्यांना बोलवून एक एक फूल प्रत्येकाला मोठ्या हौसेनं आणि कौतुकानं देत असत. काही जण शेतातली फळं, भाजी जे असेल ते आणत. मी कागदावर सुंदर चित्र काढून फुलाबरोबर गुरुजींना देत असे. माझं ड्रॉइंग चांगलं होतं. ते त्या चित्राचं मनापासून कौतुक करून आम्हा सर्वांच्या हातावर एक एक लिमलेटची गोळी ठेवून पाठीवर शाबासकीची थाप देत असत. त्यावेळी त्या गोळीचं केवढं आम्हाला अप्रूप वाटे. बच्चे कंपनी खुश होऊन जात असे. अभ्यासातही माझी चांगली गती होती. ऊन पावसात कधी अनवाणी तर कधी भिजत, कधी फाटलेला शर्ट तर कधी ठिगळ लावलेली पॅन्ट घालून मी शाळेत जात असे. जरा बरी आर्थिक परिस्थिती असलेल्या मुलांची जुनी पुस्तकं, वापरलेल्या वह्यांची कोरी पानं मागून त्याची वही बनवून त्यावर माझं शिक्षण घेणं चालू होतं. बोलता बोलता आम्ही उत्तम मार्क मिळवले. 7वी पास झालो. गुरुजींनी वडिलांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा सम्राट खूप हुशार आहे. तो तुमचं नाव उज्ज्वल करेल. तुम्हाला मी पत्ता आणि पत्र देतो, तिथे जाऊन भेटा. ते त्याला शिष्यवृत्ती देऊन त्याच्या पुढच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय करतील. काळजी करू नका. सम्राटचं भवितव्य फार चांगलं उज्ज्वल घडेल. मग माझे वडील आणि मी ठरल्याप्रमाणे नियोजित स्थळी पोहोचलो. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून मी त्या संस्थेत राहून शिक्षण घ्यायला लागलो. तिथेही मला उत्तम शिक्षक, चांगले मित्र मिळाले. उत्तरोत्तर माझी चांगले गुण मिळून प्रगती व्हायला लागली आणि हां म्हणता 10वीला 90% मार्क मिळवून मी उत्तीर्ण झालो. पुढच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. माझा कल कलात्मकतेकडे असल्याने मी आर्किटेक्टला ॲडमिशन घेतली.
थोड्याच वर्षात प्रथम श्रेणीत येऊन मी पदवीधर होऊन तिथनं बाहेर पडलो. त्यानंतर एका फर्ममध्ये मला नोकरी मिळाली. पहिल्यांदा मी माझ्या मिळकतीतनं वडिलांची गेलेली जमीन त्यांना परत मिळवून दिली. नवीन शेतीचं तंत्रज्ञान जाणून घेऊन जास्त पीक कसं आणि केव्हा घ्यायचं हे ठरवून आधुनिक शेतीची अवजारं, सुविधा प्राप्त करून दिल्या. त्याप्रमाणे आखणी करून काकांनी, बाबांनी पिकाचे भाव, बँकेची कामं समजावून सांगितली. लहान भावंडांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. हे सर्व करत असताना माझं मन मला स्वस्थ बसू देत नव्हतं. फुलशेतीचा मळा जोमानं बहरायला लागला. कष्ट करणारे सगळे घरचेच होते, त्यामुळे सौदा फायद्याचा व्हायला लागला. शहरामध्ये मी आर्किटेक्टचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. नोकरीत थोडीफार बचत केलेले पैसे आणि कर्ज काढून आणि काही नवीन तंत्रज्ञान अवगत करून घेऊन एक छोटीशी शोरूम उघडली. माझी सख्खी चुलत भावंड त्यांच्या बौद्धिक कुवतीप्रमाणे शिकून पदवीधर होऊन या व्यवसायात मला आनंदानं आणि मेहनतीनं मदत करायला लागले. मग मी थोड्या कालावधीत माझं ध्येय गाठू शकलो. जसा व्यवसायात जम बसायला लागला तसा मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकला. आमची फूल शेती असल्यामुळं मी त्याच दालनात इंटेरियर डेकोरेशनबरोबर फुलांचे बुके, गणपतीत किंवा अन्य सणासुदीला लागणारी फुलं, हार, दुर्वा, पत्री, बेल यांच्या ऑर्डर घेऊन घरपोच करायला लागलो. नोकरदार लोक आणि गृहिणी या संकल्पनेवर खुश होऊन मागणी वाढायला लागली. लहानपणी काबाड कष्ट करून आणि वडिलांची संत प्रवृत्तीची शालीनता जवळून पाहिल्यामुळे माझ्यापुढे तोच आदर्श होता. शालीनता आणि भाषेचा गोडवा माणसाला उच्च पदावर नेऊन पोचवतो. तेच माझ्या बाबतीत घडलं आणि वेळोवेळी मला त्याचं फळही मिळत गेलं. या यशामागे माझ्या गुरुजींचा मोलाचा वाटा होता. मला नेहमी माझ्या लहानपणीच्या गुरुजींची आठवण येत असे. मी 10वी पास झालो तेव्हा पेढे द्यायला गेलो होतो. त्यावेळी कळलं ते गाव सोडून शहरात मुख्याध्यापकाच्या पदावर गेलेत. पण कुठल्या शहरात गेलेत आणि त्यांचा पत्ता कोणालाही ठाऊक नव्हता. मला जेव्हा जेव्हा भरघोस यश मिळेल तेव्हा तेव्हा मला गुरुजींची खूप आठवण येई. मी त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण कळलं काही नाही. मी मळ्यातली मग सुकलेली फुलं आणि उरलेली फुलं यांच्यावर प्रक्रिया करून कोरडी करून जतन करायला लागलो आणि फुलं, पाकळ्या, देठ, पान, बिया, कोंब, सुकवलेली मिरची, दुधी भोपळा, गवत, जाईची रोपटी, झाडाची साल, तुरे, कडुनिंबाची पानं, फळं यांची स्वदेशात आणि परदेशातही निर्यात करायला लागलो. याचा मुख्य ग्राहक इंग्लंड हा देश आहे. जपान, युरोप, USA इथेही मागणी असते. 20 देशात या प्रकारची फुलं पाठवली जातात. या फुलांपासून कागद, लॅम्पशेड, कॅन्डल होल्डर, ज्यूटच्या पिशव्या, फोटो फ्रेम, बॉक्स, वॉल हँगिंग, पुस्तक, ग्रीटिंग कार्ड इत्यादी वस्तू बनवल्या जातात. काचेच्या बाऊलमध्ये वाळवलेल्या फुलांची सुबक रचना करून घर सुशोभित करतात. सुगंधी फुलापासून आणखीन एक व्यवसाय करता येतो हे माझ्या वाचनात आलं, तो म्हणजे सुगंधी अत्तर तेल बनवणं. त्याकरता मी मळ्यात जुई, जाई, चमेली, निशिगंध, मदनबाण, सोनटक्का, कुंदा इत्यादी आणि शोभेसाठी कोंबडा फूल ही झाडं लावून टाकली. योग्य निगा केल्यामुळे भरघोस बहर येऊन भरपूर उत्पन्न आलं ते फॅक्टरीत पाठवायला लागलो. अशा रीतीनं व्यवसायाचं नवीन दालन उघडून माझं भाग्यच उजळलं. हे सुगंधी द्रव पॉलिथिनच्या वेष्टनात पॅक करून कपाट, ड्रॉवर, बाथरूममध्ये ठेवण्यासाठी उपयोगात आणतात, त्यामुळे कुबट वास येत नाही. एका दगडात अनेक पक्षी मारण्याचं धाडस करून यशस्वी व्हायला लागलो होतो मी. आई मला लहानपणी सांगत असलेली गोष्ट आठवली. माझ्या बारशाच्या वेळी माझे बाबा म्हणाले होते, या मुलाचं नाव सम्राट ठेवायचं. यांनी मोठा होऊन राज्य करावं, खूप उत्कर्ष करावा अशी माझी प्रबळ इच्छा आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, बघ तसंच होईल. जणू त्यांच्या तोंडून ही देववाणीच निघाली होती. कामाचा व्याप वाढला. मग मी काही नवीन सहकाऱ्यांची भरती केली. त्याचवेळी समृद्धी तुझी मी रिसेप्शनिस्ट म्हणून निवड केली. तुझं ग्राहकांशी आपुलकीनं वागणं, बोलणं, वस्तूंची आकर्षक महती समजावून पटवून देणं, मधाळ हास्य, नम्रता माझ्या मनाला भावली. त्यातून आपले सूर जुळले, मैत्री फुलायला लागली. तू सुद्धा टक्के टोणपे खात MBA होऊन इथपर्यंत पोहोचली होतीस, त्यामुळे हे नातं पुढं न्यायला हरकत नाही असं वाटून आपण घरच्यांच्या संमतीनं विवाहबद्धही झालो.
आता तू माझ्या खांद्याला खांदा लावून या व्यवसायात सक्रिय आहेस. नियतीचे काही संकेत असतात असं म्हणतात. आज सकाळपासून माझा उजवा डोळा सारखा फडफडत होता. आज काय चांगली बातमी कळणार आहे असं मी समृद्धीला म्हणतच आम्ही दोघं गाडीत बसून शोरूमला पोचलो. सहकाऱ्यांना सूचना देत असताना 3-4 विशीतली मुलं आणि 2 50 पुढचे रुबाबदार पण साध्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती शोरूममध्ये प्रवेश करत्या झाल्या. बघताक्षणी त्यातल्या एका व्यक्तीनं माझं लक्ष वेधून घेतलं आणि ताडकन विस्मरणात गेलेल्या क्षणाचं मला स्मरण करून दिलं. मी धावत गेलो, त्यांच्यासमोर उभं राहिलो. म्हणालो, गुरुजी, मी तुमचा लाडका विद्यार्थी सम्राट शिंदेवाडीचा. ओळखलं मला? असं म्हणत माझे हात त्यांच्या पायाकडे गेले. मी नतमस्तक झालो. मी इतका भारावून गेलो होतो की मला कळेना मी काय करावं. पायावर लोटांगण घालणं बाकी होतं. हा माझ्यासाठी मोठा सुखद धक्का होता. मनी असे ते स्वप्नी दिसे, याप्रमाणे प्रत्यक्ष दिसे झालं. गुरुजी अवाक झाले. त्यांनी मला नखशिखांत निहाळलं. या अनपेक्षित अचानक भेटीची अनामिक ओढ त्यांच्या नजरेत दिसून आली. थोडं आठवत मला हाताने धरून वर उठवत म्हणाले, आठवलं की रे, आठवलं. केवढा मोठा झालायस रे. पहिल्यांदा मी ओळखलंच नाही तुला. कसा ओळखणार? 20 वर्षांनी भेटलो ना आपण. फरक पडणारच की. तूच करे तो चुणचुणीत, हुशार, वर्गात नेहमी पहिला येणारा, सगळ्यांवर राज्य करणारा माझा प्रिय विद्यार्थी सम्राट. सर्वांगानं मोठा झालास, छान प्रगती केलीस. तुझी ही भरभराट बघून खूप समाधान वाटतंय, आनंद वाटतोय. गुरुजी, पण मी तुम्हाला पाहता क्षणी प्रथमदर्शनी ओळखलं बरं का. तुम्ही मात्र अगदी पूर्वीसारखे. साधी राहणी, उच्च विचारसरणीचे सरळ मार्गी आहात. तब्येत अशीच सडपातळ ठेवली आहेत. बास बास बास, पुरे झालं माझं कौतुक. तुझं काय ते बोल. अरे, मी नियमित योगा करतो, सगळ्यांना शिकवतो, योगा वर्ग चालवतो मी. असं एका दमात उत्स्फूर्तपणे अभिमानानं गुरुजी बोलायला लागले. तू काही करतोस का नाही? फार चांगला असतो, आरोग्याला करत जा नेहमी. पण गुरुजी, तुम्ही होतात कुठे? मी किती तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न केला, तुमचा काही सुगावाच लागला नाही. गुरुजी, माझा एकही दिवस तुमच्या आठवणीशिवाय गेला नाही. आज अवची तिकडे कसं काय येणं झालं? काही विशेष प्रयोजन आहे का येण्याचं? अरे हो, जरा श्वास घे की. एवढी पंजाब मेल सोडू नको. थांब, सांगतो सगळं तुला निवांत. मला बसू तर दे. हे शब्द ऐकून मी भानावर आलो. गुरुजी तर अजून उभेच होते. गुरुजी, या ना, या, बसा इथे, माझ्या खुर्चीत बसा. तुमचा माझ्या शोरूमला पदस्पर्श झाला हे मी माझं भाग्य समजतो गुरुजी. अरे नाही नाही, नको सम्राट, तो तुझा मान आहे. आम्ही सगळे या कोचावर बसतो. असं बोलून सगळे स्थानापन्न झाले. थोड्याच वेळात त्यांच्यासमोर कोल्ड्रिंकचे ग्लास आले. गुरुजी म्हणाले, अरे बाबा, मी काही थंड वगैरे घेत नाही, माझ्या घशाला त्रास होतो रे. ठीक आहे गुरुजी. गणू गुरुजींना साध्या पाण्यातलं लिंबू सरबत घेऊन ये. सम्राटला एवढं उत्तेजित झालेलं आजपर्यंत कोणी पाहिलं नव्हतं. बायकोसह त्याचे सहकारी आणि गुरुजींच्या बरोबर आलेली सगळी मंडळी मंत्रमुग्ध होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होती. हां गुरुजी, आपण मूळ मुद्द्याकडे वळू. बोला, आपण कशासाठी येणं कळत? हे बघ सम्राट, मी ज्या शाळेत मुख्याध्यापक आहे त्या शाळेचे हे संस्थापक आहेत विक्रम साने. नमस्कार सर. असं म्हणत गुरुजी पुढे बोलण्याआधी सम्राटचं लक्ष इतका वेळ शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असलेल्या समृद्धीकडे गेलं. तिच्याकडे बघून तो म्हणाला, अरे हो गुरुजी, ही माझी बायको समृद्धी. माझ्या व्यवसायाचा उजवा हात आहे बरं का. स्वाभिमानानं गुरुजींना त्यांनी सांगितलं. 2 वर्ष झाली गुरुजी लग्नाला. हो का? वा वा, छान पसंती आहे. गुरुजी पुन्हा बोलायला लागले. हे बघ, ही शाळा सर्वांच्या अथक प्रयत्नाने नावारूपाला आली. व्यवस्थित घडी बसती आहे. विद्यार्थ्यांची संख्याही वाढती आहे. म्हणून शाळेचं नूतनीकरण करतो आहे. भूमिपूजनासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलवलं आहे. फुलांचा बुके, वॉलफ्रेम हवी आहे. तसंच हे औचित्य राखून यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार काही भेटवस्तू आणि गुलाब फूल प्रदान करण्याचा आमचा मानस आहे. ते सगळं आम्हाला घ्यायचं आहे. त्यासाठी आमच्या मदतीला काही विद्यार्थी आलेत. त्या विद्यार्थ्यांकडे बघत गुरुजी म्हणाले, अरे, मी नेहमी तुम्हाला ज्या हुशार विद्यार्थ्याबद्दल सांगतो ना, तोच हा बरं का.
दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांक पटकावणारा माझा प्रिय धडाडीचा विद्यार्थी सम्राट शिवाजी शिंदे. सम्राट, आम्ही दोघं जातीनं ही कामं करतो हे बघून तुला नवल वाटत असेल. कसं आहे, संस्थेच्या उत्कर्षासाठी वस्तू पारखून घेणं गरजेचं असतं असं आमचं मत आहे. बेहिशोबी राहून चालत नाही हे तुला स्वानुभवावरनं नक्की पटेल. सम्राटनं सहकाऱ्यांना गुरुजींना शेलक्या वस्तू दाखवण्याची ऑर्डर दिली आणि बिल स्वतःकडे आणून द्यायला सांगितलं. ठरल्याप्रमाणे बिल सम्राटकडे आलं. सर्व वस्तू छानपैकी पॅक करून गणून गाडीत नेऊन ठेवल्या. सम्राट गुरुजींना म्हणाला, गुरुजी, माझ्याकडनं ही भेट आहे. तुमच्या शैक्षणिक चांगल्या कामात माझा लहानसा खारीचा वाटा समजा. आणि मी संस्थेला आईबाबांच्या नावानं 1,00,000ची देणगी देतोय. हा चेक लिहून ठेवला आहे मी. या रकमेच्या व्याजातनं होतकरू हुशार मुलांना शिष्यवृत्ती द्या अशी माझी इच्छा आहे. फूल नाही, फुलाच्या पाकळीचं. साने सर, प्लीज स्वीकार करा. गुरुजी, मला तुम्ही माझ्या पंखात उडायचं बळ दिलं ते मी कसं विसरणार. शिक्षणाचं नवीन क्षेत्र तुम्ही मला दाखवून दिलं. पक्षीण घरट्यातनं पाखरांना जगात वावरायला मुक्त करते तेव्हाच ती स्वतंत्र होतात. तसाच मी तिथून बाहेर पडून स्वकर्तृत्वावर ही झेप घेऊ शकलो. तुमचा आदर्श ठेवून माझ्या कुवतीवर मोठं होण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला म्हणून हा तेजाचा दिवस उगवला. त्यावेळी तुम्ही मला आधार दिलात म्हणून आजपर्यंत मी इथपर्यंत येऊन पोचलो. गुरुजी, हे ऋण मी आजन्म विसरू शकत नाही. तुमच्यामुळेच ही सुखद आयुष्याची पहाट माझ्या जीवनात आली. गुरुजी आणि सम्राट दोघेही भाऊक झाले, एकमेकांच्या मिठीत विसावले. तितक्यात या भावना समृद्धीनं फोटोत बंदिस्त केल्या. आयुष्याची पहाट म्हणतात ती हीच का असा विचार क्षणभर मनात येऊन गेला. प्रसन्न पहाटेचा दोघांचा फोटो समृद्धीनं सम्राटच्या टेबलावर प्रथमदर्शनी दिसेल असा सोनेरी फ्रेममध्ये घालून विराजमान केला. श्रोते हो, ही होती नीला पाटणकर शिकागो इथून कथा. श्रोते हो, नीला पाटणकर यांची कथा आत्ताच आपण ऐकलीत, आयुष्याची पहाट. कथा लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.